माणुसकी हरवत चालली आहे. ईश्वराचा संदेश. काळ बदलतोय, तंत्रज्ञान प्रगत होत आहे, माणूस चंद्रावर पोहोचतोय, पण एक गोष्ट मात्र हळूहळू हरवत चालली आहे, ती म्हणजे माणुसकी. आजच्या जगात पैशासाठी, स्वार्थासाठी, पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी लोक एकमेकांना फसवतात, द्वेष करतात आणि एकमेकांच्या दुःखाकडे डोळेझाक करतात. जणू काही माणसाच्या मनातील करुणा, दया आणि प्रेम या भावना कुठेतरी गाडल्या गेल्या आहेत. पण जेव्हा पृथ्वीवरील माणसाची माणुसकी संपायला लागते, तेव्हा ईश्वर शांत बसत नाही. तो आपल्याला अनेक मार्गांनी संदेश देतो, कधी शब्दातून, कधी अनुभवातून, तर कधी एखाद्या छोट्या घटनेतून. मुख्य भाग: ईश्वराचा संदेश. एकदा एका लहानशा खेड्यात सतत भांडण, लोभ, चोरी आणि एकमेकांवर अविश्वास यामुळे वातावरण दूषित झालं होतं. त्या गावातील लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करत होते. कुणालाही दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा नव्हती. त्या गावात एक वृद्ध साधू राहायचा. एके दिवशी त्याने गावकऱ्यांना बोलावलं आणि म्हणाला, माझ्या मुलांनो, ईश्वर माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी या जगात सर्व काही दिलं, पाणी, हवा, अन्न, निसर्ग, पण सगळ्यात मोठं वरदान म्हणजे माणुसकी दिली आणि तुम्ही तीच गमावली. तुम्ही मंदिर, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारे बांधले, पण मनाचं मंदिर ओसाड केलं. मी तुमच्या अंतःकरणात प्रेमाचा दिवा लावला, पण तुम्ही तो स्वार्थाच्या वाऱ्याने विझवला. तुम्ही जर पुन्हा एकदा माणुसकी स्वीकारली नाही, तर तुमचं सुख, तुमची शांतता आणि तुमचा संसार सगळं नष्ट होईल. साधूने पुढे सांगितलं, ईश्वर सांगतो, माणुसकी म्हणजे केवळ दुसऱ्याला मदत करणे नव्हे, तर त्याच्या दुःखात सोबत उभं राहणं आहे. माणुसकी म्हणजे कोणाची जात, धर्म, भाषा, रंग, श्रीमंती किंवा गरिबी न पाहता त्याचं माणूसपण ओळखणं आहे. आज तुम्ही जर एकमेकांवर प्रेम केलं नाही, तर उद्या तुमच्यावर कुणाचं प्रेम उरणार नाही. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना जाणवलं की खरी पूजा म्हणजे दुसऱ्याला हसवणं, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं आणि त्याला आधार देणं. त्या दिवसापासून गावातला माहोल बदलला. लोक एकमेकांच्या अडचणीत मदत करू लागले. स्वार्थाऐवजी सहकार्य वाढलं आणि गाव पुन्हा आनंदी बनलं. शेवट: ईश्वराची अंतिम शिकवण. ईश्वराचा संदेश साधा आहे. तुम्ही किती श्रीमंत झाला, किती शिक्षण घेतलं, किती मोठं नाव केलं, यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही माणूस म्हणून किती जपून जगलात. पैसा, पद, सत्ता सगळं इथेच राहील, पण तुमची माणुसकी आणि प्रेम हाच तुमचा खरा वारसा असेल. म्हणून प्रत्येक दिवस दुसऱ्याचा दिवस सुंदर बनवण्यासाठी जगा. कारण माणुसकी हरवली तर माणूसपणाच नष्ट होईल. धन्यवाद. कथा आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.